महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गॅरेज समोर उभ्या वाहनांना भीषण आग। सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली। अकोला शहरातील वाशिम बायपास रोडवरील कमलानगर जवळील परिसरात असलेल्या समीर गॅरेज समोर आज सकाळी सुमारे 6:45 वाजण्याच्या दरम्यान उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। पाहता पाहता आगीने शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या वाहनालाही विळखा घातला। याच वेळी लगत असलेल्या विद्युत डीपी रोहित्र व विद्युत तारांनाही आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। काही नागरिक व्हिडिओ चित्रीकरण करण्यात व्यस्त असताना सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिक उमेश इंगळे यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत अग्निशमन विभाग व प्रमुख मनीष कथले तसेच पोलीस हेल्पलाईन 112 वर संपर्क साधून घटनेची माहिती दिली। दरम्यान आगीचा फैलाव होऊ नये म्हणून नागरिकांच्या मदतीने आणखी एका वाहनाच्या काचा फोडून ते वाहन बाजूला ढकलण्यात आले। अग्निशमक विभागातील फायरमन निखिल आपोतीकर, सचिन माहोरे, दिनेश वाघमारे तसेच वाहन चालक धर्मकुमार वाकोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा परिसरात होत होती। सुदैवाने या घटनेत कोणत्याही कारची जीवितहानी झाली नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।